नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जेव्हा रविवार उजळतो किंवा एखादा सण उत्सव असतो तेव्हा नॉनव्हेज प्रेमींच्या घरात एकच लगबग सुरू होते. मटण असो वा चिकन, मटण आणायला गेलेल्या व्यक्तीला घरातून एक हक्काची फरमाईश केली जाते की येताना थोडी कलिजी नक्की घेऊन या. घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच या कलिजीच्या तुकड्यासाठी ताटात मोठी जुंपलेली असते. काहींना ती फ्राय आवडते तर काहींना मसाल्यात लवडलेली खायला आवडते. मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे की आपण अत्यंत आवडीने आणि चवीने खात असलेली ही कलिजी आपल्या शरीरासाठी खरोखरच फायदेशीर आहे की ती नकळतपणे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवते? आजकाल सोशल मीडियावरती तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात काही जिम ट्रेनर्स आणि डायटिशियन म्हणतात की कलिजी ही पृथ्वीवरतील सर्वात मोठे सुपरफूड आहे. तर दुसरीकडे काही नामांकित डॉक्टरांचा असाच दावा आहे की कलिजी जास्त प्रमाणात खाणे म्हणजे थेट शरीरात विषारी पदार्थ ढकलण्यासारखे आहे. मग नेमकं खरं काय आहे आणि विज्ञान याबद्दल नेमकं काय सांगतं? आजच्या या अत्यंत विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण कलेजी खाण्याचे वैज्ञानिक फायदे, त्याच्या काही अत्यंत धक्कादायक तोटे आणि ती खाण्याची योग्य पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी नाही तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे न थांबवता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की आठवड्यातून नक्की किती ग्राम कलेजी खाणे सुरक्षित आहे आणि अशा कोणत्या 5 प्रकारच्या व्यक्ती आहेत ज्यांनी कलेजीला चुकूनही हात लावू नये. मित्रांनो, फायद्याकडे वळण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की कलेजीला सुपरफूड का म्हटले जाते. निसर्गाने या अवयवाला इतके पोषक घटक दिले आहेत की ज्याला जर आपण निसर्गाचे नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही. सामान्यतः आपण सफरचंद, गाजर, पालक किंवा इतर हिरव्या पालेभाज्यांना आरोग्यासाठी उत्तम मानतो आणि त्यात मुळीच शंका नाही की त्या चांगल्या आहेत. पण तुम्हाला ऐकून प्रचंड आश्चर्य वाटेल की केवळ 100 ग्रॅम कलिजीमध्ये जेवढे पोषक तत्वे असतात तेवढी मिळवण्यासाठी तुम्हाला किलोभर भाज्या किंवा फळे खावी लागतील. कलेजी हा उच्च दर्जाचे प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B12, कॉपर, झिंक, फोलेट आणि कोलिन यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटकाचा राजा आहे. जेव्हा आपल्या शरीराला ताकदीची कमतरता जाणवते किंवा आपण नेहमी सुस्त आणि थकलेलं राहतो तेव्हा आपल्या शरीराला नेमक्या याच सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते आणि कलिजी हा या घटकांचा सर्वात सोपा आणि थेट स्रोत आहे. चला तर मग आता आपण वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून हे समजून घेऊया की कलेजी खाल्ल्याने आपल्या शरीरात नेमके काय काय सकारात्मक बदल होतात. कलेजी खाण्याचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे रक्ताच्या कमतरतेवर असणारा हा एक रामबाण उपाय आहे. आजच्या धावपळीच्या युगात आणि अयोग्य आहारामुळे आपल्या देशातील जवळपास 50% अधिक महिला आणि मुलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच अनिमिया ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे थकवा येणे, चक्कर येणे, धाप लागणे असे अनेक त्रास होतात. कलेजी हा हिमोग्लोबिन अत्यंत वेगाने वाढविण्याचा जगातील सर्वात प्रभावी नैसर्गिक मार्ग मानला जातो. यामध्ये हेम आयन हे एक महत्त्वाचे लोह असते. लोह प्रामुख्याने 2 प्रकारचे असते. एक वनस्पतीपासून मिळणारे नॉन हेम आयन आणि दुसरे प्राण्यांपासून मिळणारे हेम आयन. आपले शरीर वनस्पतीजन्य लोहाच्या तुलनेत प्राण्यांमधून मिळणारे हेम आयन अत्यंत वेगाने आणि सहजतेने शोषून घेते. त्यामुळे जर तुम्ही अनिमियाने त्रस्त असाल तर काही आठवडे कलेजीचे सेवन केल्यास तुमची रक्ताची कमतरता मुळापासून दूर होऊ शकते. कलेजी खाण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे यामुळे डोळ्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण होते. कलेजीमध्ये व्हिटॅमिन ए चा इतका प्रचंड मोठा साठा असतो की इतर कोणत्याही खाद्यपदार्थात तो सहसा आढळत नाही. व्हिटॅमिन हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे जीवनसत्व आहे, ज्याच्या नियमित आणि मर्यादित सेवनामुळे डोळ्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण होते. रात्रीच्या वेळी न दिसण्याची समस्या म्हणजेच रातआंधळीपणा दूर होतो आणि वाढत्या वयासोबत डोळ्यांचे स्नायू कमकुवत होण्याचा धोका टळतो. जर तुमचे मूल किंवा तुम्ही स्वतः लॅपटॉप, मोबाईलवरती जास्त वेळ घालवत असाल तर डोळ्यांच्या संरक्षणासाठी कलेजी अत्यंत फायदेशीर ठरते. कलेजीचा तिसरा मोठा फायदा म्हणजे शरीरात ऊर्जेचा महापूर येतो. तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटते का किंवा सकाळी उठल्यावर शरीरात ताकद नसल्यासारखे वाटते का? जर याचे मुख्य कारण शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी इंधनासारखे काम करते. कलेजीमध्ये व्हिटॅमिन B12 चे प्रमाण अत्यंत उच्च असते. याच्या सेवनामुळे शरीरातील आळस आणि थकवा दूर होऊन प्रचंड ऊर्जा मिळते. यासोबत कलेजीमध्ये कोलिन नावाचे पोषक तत्व असते जे आपल्या मेंदूच्या विकासासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि एकाग्रता सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. चौथा मोठा फायदा म्हणजे बळकट स्नायू आणि व्यायामानंतर शरीराची जलद रिकव्हरी होते. जे तरुण जिममध्ये जातात, रोज व्यायाम करतात किंवा ज्यांना आपले स्नायू बळकट करायचे आहेत
त्यांच्यासाठी कलेजी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. 100 ग्रॅम कलेजीमधून साधारणपणे 20 ते 26 ग्रॅम दर्जेदार प्रोटीन मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रोटीनमध्ये सर्व 9 आवश्यक अमिनो ऍसिड्स असतात, जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही. हे अमिनो ऍसिड्स व्यायाम केल्यानंतर स्नायूंची होणारी झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराला पिळदार बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. 5वा फायदा म्हणजे मजबूत रोगप्रतिकार शक्ती आणि निरोगी त्वचा होय. कलेजीमध्ये झिंक आणि कॉपर खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. झिंक आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे आपण बदलत्या हवामानात वारंवार पडणाऱ्या आजारांपासून वाचतो. तसेच त्यातील व्हिटॅमिन ए आणि प्रोटीनमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि केस गळणे थांबते. मित्रांनो, इथपर्यंत आपण फक्त कलेजीच्या चांगल्या बाजू पाहिल्या, पण विज्ञानाचा एक साधा नियम आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी विनाशाकडे नेतो. कलेजी शरीरासाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच ती अतिप्रमाणात खाल्ल्यास ती शरीरासाठी हळूहळू काम करणारे विष ठरू शकते. चला तर मग आता आपण त्याच्या तोट्यावर आणि धोक्यांवरती प्रकाश टाकूया. कलेजी खाण्याचा सर्वात मोठा आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला धोका म्हणजे व्हिटॅमिन ए टॉक्झिसिटी, ज्याला यकृताचा सर्वात मोठा शत्रू मानले जाते. जसे मी सांगितले की कलेजीमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण प्रचंड असते, पण आपले शरीर गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन ए लघवी वाटे बाहेर टाकू शकत नाही, कारण ते फॅट सॉल्युबल म्हणजे चरबीत विरघळणारे असते. त्यामुळे हे अतिरिक्त व्हिटॅमिन आपल्या स्वतःच्या यकृतात साठू लागते. जर तुम्ही रोज किंवा आठवड्यातून 3-4 वेळा मोठ्या प्रमाणात कलेजी खाल्ली तर शरीरात व्हिटॅमिन ए चे प्रमाण मर्यादेबाहेर वाढते. या घातक स्थितीला वैद्यकीय भाषेमध्ये हायपरव्हॅटिमिनोसिस ए म्हणतात, ज्यामुळे तुमचे हाडे ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात. डोकेदुखी वाढू शकते, सतत मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे तुमचे स्वतःची यकृत कायमचे खराब किंवा निकामी देखील होऊ शकते. असा इशारा अनेक आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधकांनी दिलेला आहे. याचा दुसरा गंभीर तोटा म्हणजे गरोदर महिला आणि गर्भातील बाळांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे, जो प्रत्येक स्त्रीला आणि कुटुंबाला माहीत असणे अनिवार्य आहे. गरोदर महिलांनी कलेजीचे सेवन करणे पूर्णपणे टाळले पाहिजे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते अजिबात खाऊ नये. कलेजेतील अतिप्रमाणातील व्हिटॅमिन ए हे गर्भातील वाढणाऱ्या लहान बाळासाठी विषारी ठरू शकते. या अतिसेवनामुळे जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये गंभीर जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. बाळाच्या अवयवांची वाढ खुंटू शकते किंवा काही प्रकरणांमध्ये गर्भपात देखील होऊ शकतो. कलेजीचा तिसरा तोटा म्हणजे युरिक ऍसिड आणि सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. कलेजेमध्ये प्युरिन नावाचे नैसर्गिक रासायनिक संयुगे मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा आपले शरीर प्युरिनचे पचन करते तेव्हा त्याचे रूपांतर युरिक ऍसिडमध्ये होते. जर तुम्ही जास्त कलेजी खाल्ली तर रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते आणि ते सांध्यांमध्ये जाऊन जमा होते. यामुळे तीव्र सांधेदुखी, सूज आणि गाऊट नावाचा अत्यंत वेदनादायक आजार होऊ शकतो. चौथा तोटा म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. कलेजी हा प्राण्यांचा अंतर्गत अवयव असल्यामुळे सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप जास्त असते. जर तुम्हाला आधीच हृदयविकार असेल, रक्तदाब उच्च राहत असेल किंवा तुमचे बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल तर कलेजी खाल्ल्याने हृदयाच्या नसांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या 5 प्रकारच्या व्यक्ती आहेत ज्यांनी कलेजी चुकूनही खाऊ नये. जर तुम्ही या वर्गवारीमध्ये येत असाल तर तुम्ही कलेजी खाण्यापूर्वी 100 वेळा विचार केला पाहिजे किंवा थेट डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पहिल्या म्हणजे गरोदर महिला, ज्यांनी गर्भातील बाळाच्या सुरक्षिततेसाठी कलेजी खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. दुसरे म्हणजे युरिक ऍसिडचे रुग्ण, ज्यांच्या सांध्यांमध्ये वेदना आहेत किंवा युरिक ऍसिड आधीच वाढलेले आहे. तिसरे म्हणजे हृदयरोगी, ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे किंवा ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. चौथे म्हणजे लिव्हरचे आजार असलेले रुग्ण, ज्यांना आधीच फॅटी लिव्हर, सिरोसिस किंवा लिव्हरचे इतर गंभीर आजार आहेत. पाचवे म्हणजे लहान मुले, कारण लहान मुलांची पचनशक्ती आणि अवयव नाजूक असतात. त्यामुळे त्यांना अतिशय मर्यादित प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कलेजी द्यायला हवी. मित्रांनो, आता तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल की भाऊ, तू तर फायदे आणि तोटे दोन्ही सांगितले, मग आम्ही नेमकी कलेजी खायची की नाही आणि खाल्ली तर ती सुरक्षित कशी खायची? तर यामागचे सोपे वैज्ञानिक उत्तर आहे की तुम्ही कलेजी नक्कीच खाऊ शकता, पण अतिशय मर्यादित प्रमाणात. निरोगी प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून फक्त एकदा किंवा 15 दिवसातून 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम इतकीच कलेजी खाल्ली पाहिजे. हे प्रमाण तुमच्या शरीराला आठवड्याभरासाठी लागणारी सर्व आवश्यक जीवनसत्वे देण्यासाठी पूर्णपणे पुरेसे आणि सुरक्षित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी ताजी कलेजी निवडा. कलेजी विकत घेताना ती निरोगी आणि ताज्या प्राण्याची असावी याची खात्री करा, कारण शिळी किंवा खराब झालेली कलेजी खाल्ल्याने फूड पॉइझनिंग होऊ शकते. तसेच कलेजी कमी तेलात शिजवा. कलेजी शिजवताना खूप जास्त तेल, तूप किंवा अति मसाल्याचा वापर टाळा. जे लोक जास्त प्रमाणात तेलकट मसालेदार कलेजी फ्राय करतात
त्यांना कलेजीचे फायदे मिळण्याऐवजी पचनाचे आणि ॲसिडिटीचे त्रास होऊ शकतात. ती उकडून किंवा हलक्या मसाल्यामध्ये बेक करून खाणे सर्वात उत्तम मानले जाते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला हे स्पष्ट झाले आहे की कलेजी हा खरोखरच निसर्गाचा एक अप्रतिम डोस आहे, पण तो औषधासारखा मर्यादित प्रमाणात घेतला पाहिजे. योग्य प्रमाणात खाल्ला तर हे तुमच्यासाठी अमृत ठरेल आणि अतिप्रमाणात खाल्ला तर ते विष ठरेल. तुम्हाला आजची ही महत्त्वाची आणि शास्त्रीय माहिती कशी वाटली? तुम्हाला कलेजी खायला आवडते का? आणि आवडत असेल तर तुम्ही ती कशी बनवून खाता? मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना, घरच्यांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याची योग्य माहिती आणि तथ्य समजेल. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी, शास्त्रीय आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत रंजक आणि महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.